राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आम्ही यावर्षी कमीत कमी 1,00,000 देशी प्रजातीच्या वृक्षांच्या झाडांची बियाचं संकलन आम्ही करत आहोत आणि आत्तापर्यंत आम्ही 50,000पेक्षा जास्त बिया संकलित केलेल्या आहेत. लवकरच आणखी उर्वरित 50,000 बिया आम्ही संकलित करीत आहोत. आज जागतिक जैवविविधता दिवस आहे आणि आपल्या सर्वांना या जैवविविधता दिवसाच्या मी मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. निसर्ग टिकला, प्रकृती पर्यावरणाचा जर आपण समतोल राखला तरच आपल्या सकल मनुष्य जातीचं भविष्य सुरक्षित आणि अबाधित राहील. आणि जर आपण अशीच वृक्षांची कत्तल करत राहिलो, आपण असाच जर दिवसेंदिवस पॉलिथिनचा वापर करत राहिलो, निसर्ग नष्ट करत राहिलो, तर ही जी काही जैवविविधता आहे सगळ्या पक्ष्यांसहित चिमण्यांपासून ते वाघापर्यंत आणि मुंग्यापासून ते हत्तीपर्यंत या सगळ्यांचं अस्तित्व आपल्या मानवी जीवनाच्या सहअस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या मॉडेल कॉलेज घनसावंगी परिसरात येणाऱ्या काळामध्ये अहिरमलगड येथील अहिरमलगड जो आहे ढाकेफळ येथील, तिथे आम्ही ह्या बिया नेऊन सीडबॉल करून त्याचं रोपण करणार आहोत. महाविद्यालय परिसरात एक नर्सरी आम्ही त्या ठिकाणी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सतीशजी दांडगे सर आणि आमच्या NSSचे सर्व कार्यक्रमाधिकारी स्वयंसेवकांच्या माध्यमातून करत आहोत. तर येणारा काळ हा खूप आपल्या सगळ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती आणि विविध संकटांचा असेल. त्यामुळे जर आपल्याला निसर्गाचा समतोल आपण राखला तर ही जैवविविधता अबाधित राहील आणि निसर्ग आपल्यावर कोपणार नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी आपण जर महाविद्यालय परिसरात पाहत असाल, चिमण्या त्या ठिकाणी पाणी पित आहेत. 5 वर्षापूर्वी एकही झाड या ठिकाणी नव्हतं, परंतु आम्ही सगळ्यांनी समस्त महाजन ट्रस्ट असेल, आमची जीवनवृक्ष टीम असेल किंवा आमची थेटेसरांची समाजभान टीम असेल आणि या सगळ्यांच्या समन्वयातून आम्ही महाविद्यालय परिसरामध्ये हजारो झाडांचं रोपण केलं, संरक्षण केलं आणि आज ही झाडे आम्हाला फुले देत आहेत, फळे देत आहेत आणि प्रखर उन्हामध्ये सावली देत आहेत. तर चला आपण सगळे मिळून या प्रकृती मातेसाठी, पर्यावरणासाठी, जैवविविधतेसाठी आपण प्रयत्न करूयात. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा जैवविविधता दिवसाच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आज महाविद्यालयामध्ये जैवविविधता दिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवडाच्या संदर्भात ही जी वृक्ष लागवड आहे तर ही आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय डॉक्टर विश्वासराव कदम सर यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या परिश्रमातून ही जी वनराई आहे महाविद्यालयामध्ये ही आज आपल्याला दिसत आहे. आणि या वनराईच्या माध्यमातून आज महाविद्यालयामध्ये जो काही वातावरण आहे तर ते वातावरण निर्माण करण्याच्या कामामध्ये सरांचा मोठा सहभाग हा राहिलेला आहे. सरांनी यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न हे त्या काळामध्ये केले होते. याबद्दल सरांचे आज पुन्हा एकदा या वनराईसाठी जे काही सरांनी प्रयत्न केले, जे काही नियोजन केलं त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो आणि सरांना या जैवविविधता दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो की सरांनी ही जी वनराई आज दिसते तर या वनराईचं नियोजनबद्ध जो काही आखणी आहे, वृक्ष लागवड असेल तर ही वृक्ष लागवड त्या काळामध्ये केली होती. त्यासाठी सरांचे आमच्या महाविद्यालयावर खूप मोठे उपकार आहेत. त्यामुळे आम्ही सरांच्या ऋणामध्ये नेहमी राहू आणि सरांना पुन्हा एकदा या जैवविविधता दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद सरजी. आणि पहा, सरांसाठी हे पक्षी काहीतरी बोलत आहेत. ते म्हणतात की सर धन्यवाद, आपण लावलेले हे कारंजीचं, हे लिंबाचं, हे सगळी देशी प्रजातीची झाडे आज सावली देत आहेत, फुलं देत आहेत आणि आम्ही त्याच्यावर बसून चिवचिव करत गाणं गात आहोत. खरंच सर, तुम्ही दिलेला वृक्ष संवर्धनाचा वसा आणि वारसा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आदरणीय खोजे सर, नवखंडे सर, गोरे सर सहित आम्ही सर्व सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सतीशजी दांडगे सर, आपण जो आम्हाला आदर्श घालून दिला
प्रकृती पर्यावरणाचा, तोच आम्ही येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या काळासाठी करत राहू. आज खरंच खूप आनंद होतो आहे, आपली खूप आठवण होते आहे. येणाऱ्या जून जुलै महिन्यामध्ये आपल्या हस्ते या झाडांचा वाढदिवसही आपल्याला 4था-5वा वाढदिवसही साजरा करायचा आहे आणि परत आपल्या हातून आणखी झाडांचं रोपण करायचं आहे. पाहू शकता की पिंपळाचं झाड 25 ते 30 फुटापर्यंत झालेलं आहे. हे सगळी झाडे अत्यंत मेहनतीनं आपण लावलेली आहेत आणि आज रखरखत्या उन्हात, म्हणजे त्या कडक उन्हातही ही जी सावली आहे आणि कडक उन्हातही हे पक्षी ज्या पद्धतीनं मला असं वाटतं की आपल्याला धन्यवाद देत आहेत, चिवचिव करत आहेत. ही सगळी मेहनत आपण घेतलेली आहे. ह्याचं सगळं श्रेय आदरणीय सर आपणास आहे. पुनश्च एकदा आपणास मॉडेल कॉलेज घनसावंगीच्या वतीने, सर्व विद्यार्थी, स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि या सर्व पक्षांच्या वतीने आदरणीय माजी प्राचार्य, आमचे मार्गदर्शक डॉक्टर विश्वासराव कदम सर यांना जागतिक जैवविविधता दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरी, पक्षी ही सुसरे गाती आणि याची डोळा आनंद या ठिकाणी सर आपल्यामुळे होतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय प्रकृती माता.